यावर्षी येणाऱ्या म्हणजे 2 मार्च 2026 रोजी सोमवार फाल्गुन शुक्ल पक्ष चतुर्दशी समाप्ती ही सायंकाळी 5:56 असून त्यानंतर प्रदोष काळामध्ये पौर्णिमा आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 3 मार्च रोजी पौर्णिमा 3.5 प्रहरापेक्षा कमी असलेल्या प्रदेशात म्हणजे शास्त्रानुसार होलिका दहन 2 मार्च रोजी आहे। मात्र ज्या प्रदेशात 3 मार्च रोजी मंगळवारी 3.5 प्रहरापेक्षा अधिक पौर्णिमा आहे आणि प्रतिपदा वृद्धिगामी आहे, या प्रदेशात सुद्धा होलिका दहन हे 3 मार्च रोजी ऐवजी 2 मार्च रोजीच करावे। कारण 3 मार्च रोजी ग्रस्तोदित चंद्रग्रहण असून ग्रहणकाल आणि प्रदोषकाल सुरू होण्यापूर्वी पौर्णिमा समाप्त होत आहे। म्हणून धर्मसिंधू विशेष वचनानुसार इदं चंद्रम ग्रहण सत्वे वेदमध्ये कार्यं ग्रस्तोदये परदीन प्रदोषे पौर्णिमा सत्वे ग्रहणमध्ये एवं कार्यं अन्यथा पूर्वदिने। या वचनानुसार 2 मार्च रोजी संध्याकाळी 5:56 दुसऱ्या दिवशी पहाटे 5:29 संपूर्ण भद्र आहे। मात्र अशा वेळेस प्रदोष काळ असून सुद्धा 2 मार्चला होलिका दहन करता येईल। आपल्या अशाच माहितीसाठी आपल्या सर्व सिद्धांत या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत नमस्कार।